मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सोप्यात सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। थंडीचे दिवस चालू आहेत तर बाजारात मस्त असे लाल कलरचे आपल्याला गाजर बघायला मिळतात। तर थंडीच्या दिवसात आपल्याला आपल्या घरी 2-3 वेळा तर गाजराचा हलवा बनवलाच पाहिजे। तर ते मी स्वच्छ गाजर धुवून घेतल्यात। तर आपल्याला याचा जे बुडके आहेत ते आपल्याला चाकूने काढून घ्यायचं आहे। काढून झाल्यानंतर आपल्याला या गाजरावरची साल काढून घ्यायची आहे। तुम्हाला जर वाटत असेल ह्याला माती चिकटली आहे तर तुम्ही हे धुवून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपण सर्व गाजरांची वरची साल काढून घेऊया। संपूर्ण गाजराची मी वरची साल काढून घेतलेली आहे। तर आता आपण खिसणीने हे गाजर खिसून घेऊया। तर बऱ्याच बायका काय करतात, गाजर स्वच्छ धुतात आणि खिसतात, त्यामुळे कसं गाजराला बारीक माती चिकटलेली असते, त्यामुळे हलवा खाताना कचकच लागतं। त्यामुळे अशा पद्धतीने गाजरची संपूर्ण साल काढून खिसणीने आपल्याला गाजर खिसून घ्यायचं आहे। ते खिसून घेतल्यात। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे। तर कढईमध्ये आपण साजूक तूप टाकून घेऊया। तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट तळून घेऊया। तर ते मी काजू आणि बदामाचे काप करून घेतल्यात। थोडासा रंग बदलला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। त्याच तुपामध्ये आपल्याला खिसलेलं गाजर टाकायचं आहे। फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला गाजर खिसलेलं असं परतून घ्यायचं आहे। तर गाजराच्या हलव्याबरोबरच जे आपण गाजर खिसतो त्यावेळी जे पाणी निघतं ते 6 महिन्यातून एकदा प्यायचं। एकदा पिलं तरी त्यापासून आपल्याला कॅन्सर होत नाही, इतकंच ते महत्त्वाचं असतं आपल्या शरीराला। होऊ शकता हळूहळू ह्याचा पूर्णपणे रंग बदलत चाललाय। तर जसं जसं हे हळूहळू शिजायला लागतं तसं हे वाफेमुळे कमी दिसायला लागतं। असंच आपण 2-3 मिनिटं परतून घेऊया। तुपामध्ये गाजर परतून घेतल्यामुळे त्याचा पूर्णपणे रंग बदलतो, तसं सुगंधही छान येतो आणि एक प्रकारची शायनिंग येते। आता यामध्ये 1 वाटी साखर टाकूया। तर गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। साखर आणि 1 वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे। दूध घेताना आपल्याला गरम घ्यायचं आहे, कारण गाजर हे गरम आहे, त्यामुळे दूध गरम घेतल्यामुळे एकसारखी 10 मिनिटं झाकण ठेवून मी वाफवून घेतलेलं आहे। तर जवळजवळ यामध्ये 100% कच्चेपणा निघून गेलेला आहे। तर आता आपण हे 4 ते 5 मिनिटं असंच परतत राहूया, म्हणजे जे राहिलेले ओलसरपणा आहे तो निघून जाईल। हलवा बनवण्यासाठी ते मी खव्याचा वापर केलेला नाही। सोप्या पद्धतीने मी इथे गाजराचा हलवा बनवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे। 10 मिनिटं झाकण ठेवून मी वाफवून घेतलेला आहे। तर जवळजवळ यामध्ये 100% कच्चेपणा निघून गेलेला आहे। तर आता आपण हे 4 ते 5 मिनिटं असंच परतत राहूया, म्हणजे जे राहिलेले ओलसरपणा आहे तो निघून जाईल। हलवा बनवण्यासाठी ते मी खव्याचा वापर केलेला नाही। सोप्या पद्धतीने मी इथे गाजराचा हलवा बनवलेला आहे।
तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे.